मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत कांदा लसूण विरळीत भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। तर मी येथे एक वाटी ना चणे घेतलेले आहे। हे चणे आपले गावरानी चणे आहे, काळे। तर रात्री आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, गरम पाणी करायचे, त्यामध्ये ॲड करायचे आणि सकाळी उठून तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे चणे फुललेले असतात। त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी 5 टोमॅटो घेतलेले आहे, 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी मी खोबरं, कोथिंबीर, त्यानंतर 1 मोठा चमचा मी पांढरे तीळ, मगरी, त्यानंतर खसखस घेतलेली आहे आणि 12 ते 13 येथे काजूचे तुकडे घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मित्रांनो, येथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये चणे ॲड करून घ्यायचे आहे। चणे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये 1.5 तांब्या भरून पाणी वापरायचं आहे, जेणेकरून आपले जे चणे आहे ते छान असे शिजून जातात। तर चणे शिजवत असतानाच मी हे टोमॅटो यामध्ये ॲड करून घेणार आहे। मित्रांनो, टोमॅटो तुम्ही वेगळे सुद्धा शिजवून घेऊ शकतात। आपल्याला इथे प्युरी करायची आहे। इथे मी सोबतच ॲड करून घेतलेले आहे। आता 5 शिट्ट्या काढून घेऊया, जेणेकरून आपला वेळ कमी जातो, हे लक्षात घ्या। आता मी येथे ना हिरवी मिरची कोथिंबीर साईडला करून घेतलेली आहे। हा जो कोरडा मसाला आहे तो मी व्यवस्थित पद्धतीने भाजून घेणार आहे। 1 पळी तेल ॲड करून मग तळून घेणार आहे, जेणेकरून मसाल्याची चव वाढेल। आणि ही जी हिरवी मिरची कोथिंबीर आहे ती शेवट ज्यावेळेस आपण वाटण काढू मिक्सरला त्यावेळेस ॲड करायचं आहे, लक्षात घ्या। एक महत्त्वपूर्ण टीप, जेव्हा तुम्ही कांदा लसूण वगैरे काही वापरत नाही त्यावेळेस अशा पद्धतीने मसाला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने भाजून घेणे गरजेचं आहे, लक्षात घ्या। असा जर मसाला तुम्ही तयार केला तर कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही जर ॲड केला तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही कांदा लसूण येथे वापरलेला नाही असं, कारण की ह्या भाजीची चवच खूप छान लागते आणि विदाऊट कांदा लसूण असल्यामुळे तो वासच येणार नाही आणि फ्लेवरसुद्धा अतिशय उत्तम येणार। आता मी येथे तव्यावर व्यवस्थित पद्धतीने खोबरं, पांढरे तीळ, मगजबी, काजू आणि खसखस व्यवस्थित पद्धतीने सुरुवातीला कोरडं असं भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये 1 पळी तेल वापरायचं आहे आणि पुन्हा एकदा जे आपण खोबरं आणि तीळ बाजूला करून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे आणि संपूर्ण मसाले एक वेळेस पुन्हा छान असे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। मित्रांनो, एक लक्षात घ्या, एकदा भाजून घेतले जेणेकरून त्याचं जे ओलावा आहे तो निघून जातो आणि नंतर जर तळून घेतल्यानंतर त्याची एक छान अशी चव लागते। आणि तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही काजू हे पाण्यामध्ये सुद्धा ॲड करून भिजू घालू शकतात, पण मला ना ग्रेव्हीला एक वेगळं टेक्स्चर द्यायचं आहे, त्याच्यामुळे ना मी कांदा लसूण न वापरता आपण या पद्धतीने कशा पद्धतीने चव देऊ शकतो हे मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अतिशय उत्तम पद्धतीने मी मसाला येथे भाजून घेतलेला आहे। आता यावर कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, 1 चमचा भरून पाणी वापरायचं आहे आणि मिक्सरला हे वाटण छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर एकीकडे आपल्या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा व्यवस्थित पद्धतीने वाफवले गेलेले आहे आणि एकीकडे आपले चणासुद्धा छान असे शिजले गेलेले आहे। मित्रांनो, टोमॅटोचे जे वरचे साल आहे ते काढून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला प्युरी बनवायची आहे, लक्षात घ्या। आता मी तुम्हाला चणासुद्धा दाखवून देते, अतिशय सॉफ्ट हे चणे झालेले आहे। तर आपले दोन्ही गोष्टी एकाच वेळेस झालेल्या आहे, वेळसुद्धा कमी वाचलेला आहे। आता एका बाउलमध्ये मी टोमॅटो काढून घेणार आहे आणि टोमॅटोचे येथे साल काढून घ्यायचे आहे, मधोमध चिरा पाडायचा आहे आणि चेक करून घ्यायचे आहे की टोमॅटो कुठे खराब आहे का, आणि नंतर तुम्ही मिक्सरला याची प्युरी काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण भाजीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला आणि टोमॅटोची प्युरी। टोमॅटो जास्त वापरायचे आहे का, तर आपण येथे कांदा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, संपूर्ण वाटण ह्या टोमॅटोच्या प्युरीवर अवलंबून आहे, लक्षात घ्या। आता एकीकडे टोमॅटोची प्युरी केलेली आहे, एकीकडे आपण वाटणसुद्धा छान असं केलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता मी कढईमध्ये 3 पळी तेल वापरलेलं आहे, यामध्ये तेजपत्ता वापरलेले आहे 3 खडे मसाल्यांमध्ये मी येथे मोठी इलायची, छोटी इलायची, काळी मिरी आणि लवंगा, त्यानंतर कढीपत्त्याचे पानं, 1 मोठा चमचा जिरा, 1 चमचा मी येथे राई वापरलेली आहे। व्यवस्थित पद्धतीने मिक्स करूया। आता आपली फोडणी व्यवस्थित अशी दिली गेलेली आहे। जे वाटण आपण करून ठेवलेलं आहे काजूचं ते ॲड करूया।
आता हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं याला तेल सुटले गेलेलं आहे। आता यामध्ये ना मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून आणखी व्यवस्थित पद्धतीने हे वाटण होऊन जाईल आणि एक फ्लेवर या वाटणाला छान असा फ्लेवर तयार होईल पाणी ॲड केल्यामुळे आणि तेलही सुटेल। आता गरजेनुसार यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे। अर्धा चमचा मी इथे हळद वापरलेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भरून लाल तिखट वापरलेली आहे। तुम्ही या जागेवर काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता। आणि आपण येथे ना काळा मसाला अजिबात वापरायचा नाही आहे, कारण की काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा कांदा असतो। त्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल तर तो स्किप करा, इथे लक्षात घ्या। तर आपण येथे टोमॅटो प्युरीसुद्धा या स्टेजला ॲड करून घेणार आहे। मित्रांनो, बऱ्याचदा आपण जे काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवतो त्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करतो। तर या प्रोसेसमध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला अजिबात ॲड करायचा नाही आहे। कधी कधी आपल्याकडून चुका होऊन जातात, पण हे लक्षात ठेवा आपण ही कांदा विरहित करत असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा कांदा असतो, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे। आता यावर एक प्लेट झाकून घेऊया। 5 ते 10 मिनटं अशाच पद्धतीने हा मसाला होऊ देऊया। तर 5 ते 10 मिनटानंतर मी प्लेट काढून घेणार आहे। छान असं आहे ना येथे मसाला व्यवस्थित पद्धतीने झालेला आहे। मसाल्याला छान अशी ना तेलसुद्धा सुटलेलं आहे। इतका सुंदर मसाला झालेला आहे, खूप चविष्ट हा मसाला होतो। अशा पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतलेला आहे। बघा किती छान पद्धतीने हा झालेला आहे। आता या स्टेजला ना जे चणे आपण साईडला शिजवून ठेवलेले होते ते ॲड करूया। मित्रांनो, सुरुवातीला चणे काढून घ्यायचे आणि ते थोडेसे मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायचे 2 ते 3 मिनटं, जेणेकरून चण्याला सुद्धा मसाल्याचा एक फ्लेवर लागेल। आता यामध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर भाजीमध्ये मी 1 वाटी भरून गरम पाणी वापरलेलं आहे। मित्रांनो, तुमची क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकतात। येथे कंप्लीट 2 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे, लक्षात घ्या। यामध्ये मी 1 चमचा भरून पनीर मसाला वापरलेला आहे, जो रेडीमेड मार्केटला मिळतो तोच घेतलेला आहे। येथे मी गरम मसाला अजिबात वापरलेला नाही, त्या जागेवर मी 1 चमचा भरून पनीर मसाला वापरलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मी साखर वापरलेली आहे। साखर एक बॅलन्स ठेवतं भाजीचं, त्याच्यामुळे मी वापरलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्किप करू शकता। आता या स्टेजला 3 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। भाजी एकदा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायची आहे। आता यावर झाकण अर्धवट झाकून घ्यायचं आहे, वाफ निघायला जागा ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनटानंतर आपण फायनल बघूया। तर 15 ते 20 मिनटानंतर मी झाकण साईडला करून घेणार आहे। बघा किती छान पद्धतीने साईडला तरीसुद्धा सुटलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ही भाजी होत आहे। आता 2 उकळी काढलेले आहे, एक फायनल आपल्याला उकळी येथे काढून घ्यायची आहे। त्यानंतर ही भाजी आपली सर्व करण्यासाठी रेडी होणार आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। कांदा लसूण ज्यावेळेस तुम्ही खात नसतात तर त्या जागेवर तुम्ही अशा पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा आहे। मगज भी एक वेगळी चव सोडते, काजू एक वेगळी चव सोडते। तुम्हाला जर काजू ओले करून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात। काजू जर तुमच्याकडे नसेल तर त्या जागेवर तुम्ही काजूच्या ॲडिशनल एक ऑप्शनल तुमच्याजवळ आहे, तो म्हणजे की शेंगदाणे सुद्धा तुम्ही काजूसारखे भिजू घालू शकतात आणि ते सुद्धा तुम्ही भाजीमध्ये वापरात आणू शकतात। तर शेंगदाणे आपण मिक्सरला व्यवस्थित पद्धतीने 2 ते 3 मिनटं भिजू द्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही त्याचा वापर ॲज अ ग्रेव्ही म्हणून, काजूची ग्रेव्ही म्हणून सुद्धा करू शकतात, हे लक्षात घ्या। अशा पद्धतीने मी तुम्हाला कांदा विरहित भाजी दाखवून दिलेली आहे। व्यवस्थित पद्धतीने आपली भाजी येथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान येथे तरीसुद्धा सुटलेली आहे आणि चवीला तर अतिशय भन्नाट झालेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपण कांदा लसूण विरहित भाजी येथे तयार केलेली आहे। तुम्ही येथे पुरीसोबत, चपातीसोबत किंवा फुलक्यासोबत, भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात। जे लोक नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसूण अवॉइड करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय उत्तम होणार आहे, कारण की या भाजीमध्ये आपण कांदा लसूण काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होते। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण।